फक्त 2 मिनिटाचा आपण टायमर लावून जॉगिंग करतोय. टायमिंग लावलेला आहे 2 मिनिटं. म्हणजे जर आपल्याला दिवसभरामध्ये 10,000 स्टेपिंगचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर असं प्रत्येक तासानंतर 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही जर असं जॉगिंग केलं तर अंदाजे 3, 3.5 ते 4,000 स्टेपिंग पूर्ण होईल. दर प्रत्येक 1 तासानंतर 2 मिनिटं काढली तर आता 2 मिनिटाचं टायमिंग लावलं आहे. हे प्रत्येकाच्या स्पीडनुसार होईल. एकदा सवय लावून घ्या. आपल्याला वजन आणि पोट कमी करायचं आहे तर आपल्याला सवय बदलायची आहेत, ना की कुठलं जेवण बंद करायचं आहे. कुठलंही जेवण बंद करू नका, सवय बदला. जेवण बंद करायची गरज नाही. जेवण खायचंच आहे, आपल्या घरातलं खायचं आहे, पोट भरून खायचं आहे. त्याच्यावर फक्त काय खायचं आणि काय नाही खायचं, किती प्रमाणात खायचं हे फक्त लक्षात घ्यायचं आहे. आणि बाकीच्या सातत्यानं हालचाल झाल्या पाहिजेत. हालचाल झाल्यामुळं तुमची कॅलरीज बर्न होण्यास सुरुवात होते. तुमची बॉडीमध्ये फॅट साठण्याचं प्रमाण कमीत कमी होणार आहे सातत्यानं हालचाली झाल्यामुळं. दिवसभर कंटिन्यू व्यायामच केला पाहिजे असं नाही म्हणत मी. हालचाली सकाळी आणि संध्याकाळी चांगला व्यायाम करा घरी असताना. बाकी बाहेर कुठेही असा तुम्ही 1-2 मिनटं तुम्ही अशाच पद्धतीने जॉगिंग करा. अजून लहान लहान हालचालींचा आपण व्हिडिओ बनवत असतोय. पण पहिल्यांदा ज्यांनी हा व्हिडिओ बघून करत असतील त्यांनी मात्र हळूहळू चालू करा. कारण जर तुम्ही एकदम 10-12 तासाचे वेगवेगळे सेट केले तर 2-3 दिवसानंतर सवय नसल्यामुळे दुखणार आहे. मग पाय दुखायला लागल्यानंतर परत तुम्ही व्यायाम बंद करणार आहे. तर तसं करू नका. हळूहळू वाढवत जाव्या, प्रोसेसनं जाव्या पुढं. तर आत्ता आपल्याला 12 जानेवारीचा आपण सकाळी हा व्हिडिओ पाठवतोय. तर तुम्ही लक्षात घ्या, सातत्य खूप महत्त्वाचं आहे. हालचालींचं सवय बदलायच्यात. जेवण वगैरे बंद करत बसू नका की जेणेकरून तुम्हाला विकनेस पण येईल. आणि कोणतंही प्रोडक्ट खायची गरज नाही, घरचंच खायचं आहे. फक्त प्रोटीनयुक्त खायचं आहे, फायबरयुक्त खायचं आहे. जास्त कन्फ्यूज होत बसू नका. फक्त व्यायामाला सातत्य ठेवा. आणि तुम्हाला काय अडचण आलं तर मी आहेच की, सांगतोच तुम्हाला काय खायचं काय नाही. तर दररोज व्हिडिओ आहेत आपले. सातत्य फक्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं 2 मिनिट टायमिंग झालं आहे. सातत्य ठेवा. व्यायामाला कारणं सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.